पुण्याचा रिंग रोड रखडला, काय आहे कारण जाणून घ्या। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे पिंपरी चिंचवड भोवती विकसित केल्या जाणाऱ्या सुमारे 42,000 कोटी रुपयांच्या रिंग रोड साठी पूर्व आणि पश्चिम भागातील सुमारे 90% भूसंपादन पूर्ण झाले आहे। तरीही केवळ भूमिपूजनाअभावी रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागत नसल्याचे समोर आले आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच भूमिपूजन शक्य असल्याने 9 वर्षांनंतर या प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त होणार आहे। या प्रकल्पासाठी विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 42,711 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी सुमारे 90% भूसंपादन पूर्ण करण्याची अट आहे। त्यामुळे भूसंपादन तसेच कामांसाठी कंपन्यांची नियुक्ती आदी काम करून देखील प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्याने आता आरडाओरड सुरू झाली आहे। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी रिंग रोड साठीचे 90% भूसंपादन पूर्ण झाले होते। निवडणुकांचा काळ संपूनही आता 15 दिवस उलटले। भूमिपूजन झाल्याशिवाय प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही। त्यामुळे भूमिपूजनाअभावी प्रत्यक्ष रिंग रोडच्या कामाला गती मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे। सुमारे 9 वर्षात या प्रकल्पाची किंमतही 1.5 पटीने वाढली। भूमिपूजनानंतर डिसेंबर पासून या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। रिंग रोडचं काम पूर्ण होण्यास 2.5 वर्षांची मुदत असून मे 2027 मध्ये हा रिंग रोड खुला होईल असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।